गणेश मूर्तींची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्याला नुकतेच थायलंडच्या गणेश भक्तांनी भेट दिली। पेण शहरातील दीपक समीळ यांच्या कला केंद्रात या थायलंडच्या गणेश भक्तांनी गणेश मूर्ती खरेदी केली। बौद्ध देश एलिफंटा बुद्ध म्हणून गणपतीकडे पाहतात। अवघ्या 2 दिवसावर गणपतीचा सण आला आहे। शहरातील अनेक दुकाने गणेश उत्सवासाठी फुलून निघाली आहेत। तालुक्यातील अंतोरे, दादर, जोहे, कळवे, तांबडशेत, हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की, उंबर्डे, कोपरोली यासह शहरातील कासाराळी, गुरवाडी, फणसडोंगरी, नवीन वसाहत, कुंभाराळी, गांगळाळी, नंदीमाळ नाका, उत्कर्ष नगर येथे देखील पूर्वीपासून असणारे गणपती कारखाने दिवसरात्र सुरू आहेत। या कारखान्यांमधील कारागीर मूर्तींवर रंगकाम, दागिन्यांची सजावट, डोळे आखणी यावर अखेरचा हात फिरवण्यासाठी मग्न झाले असून याही वर्षी बाप्पाच्या माहेरघर येथून थायलंड, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मॉरिशसह इतर राज्यात जवळपास 50 ते 60 हजार गणेश मूर्त्या रवाना करण्यात आल्या आहेत। पेणच्या मूर्ती जगभरात प्रसिद्ध असल्याने आम्ही सुद्धा पेणच्या गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी पेणच्या दीपक कला केंद्रात भेट दिली। कोरोना काळानंतर या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहून आम्ही भारावून गेलो होतो, असे थायलंडच्या गणेश भक्तांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला सांगितले। पेणच्या गणेश मूर्ती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत। पेणची गणेश मूर्ती ही दिसायला आणि रंगरंगोटीने सुंदर असून डोळ्यांची आखणी आणि दागिन्यांची सजावट देखील तितकीच सुंदर असते। त्यामुळे सदरच्या मूर्ती गणेश भक्तांना आकर्षक करतात। त्यामुळे परदेशातून गणेश मूर्ती खरेदीसाठी लोक येत असतात, असे दीपक कला केंद्राचे मालक निलेश समीळ यांनी शिवसत्ता टाइम्सला सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।